नमस्कार मंडळी. तर आज होता माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हळदी कुंकू म्हटलं की बायांच्या अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. तसाच काही उत्साह माझ्याही अंगात भरला होता आणि मी दुपारपासूनच कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते. सासूबाई आज घरी होत्या, त्यामुळे आमच्या छान अशा गप्पा रंगल्या होत्या. नणंदबाईंनाही मी हळदी कुंकवासाठी बोलवून घेतलं होतं. त्याही येऊन मला छान अशी मदत करू लागल्या. आम्ही दोघींनी मिळून छान असं डेकोरेशन केलं थोडंसं घरातही आणि अंगणातही. आमच्या दोघींच्याही डेकोरेशन करता करता छान अशा गप्पा रंगल्या होत्या. पाहू शकता तुम्ही आम्ही कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे. एंट्रीला पोर्चमध्ये थोडंसं हळदी कुंकवाच्या नावाची पाटी लावली. त्यानंतर खाली फुलांचं पॉट ठेवून छोटीशी रांगोळी काढली. घरामध्येही आम्ही फुलांचे पॉट वगैरे सजवले. हळदी कुंकवाचं ताट वगैरे मी सजवून घेतलं होतं. बायांना जे वाण द्यायचे होते तेही मी टेबलावर आधीच मांडून घेतले होते. त्यानंतर हळदी कुंकवाचं ताट वगैरे तयार करून मी देवाऱ्याची सजावट केली थोडीशी. देवांची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर आलेल्या सुवासिनींचं स्वागत करून घेतलं. आज सुवासिनींचा मान असतो, त्यांच्यासाठी मी मसाला दूध बनवलं होतं. छान असं मसाला दूध देऊन त्यांचं वेलकम केलं. त्यानंतर सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्यांच्यासाठी जे वाण आणले होते ते त्यांना दिले. खूप दिवसानंतर आम्ही सारखं भेटलो होतो, त्याच्यामुळं आमच्या छान गप्पा रंगल्या होत्या. आम्ही थोडेसे रील्स वगैरे काढल्या आणि फोटोजही काढले छान असे. सर्वांसोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. सर्वांनी माझ्या नवीन घराचं भरभरून कौतुक केलं. मीही तयार झाले होते. सर्वजण माझंही कौतुक करत होते, छान दिसतेस म्हणून. तुम्हीही सांगा मी कशी दिसत होते. सर्वांचे आशीर्वाद वगैरे घेतले. छान सर्वांसोबत फोटो काढले. माझ्या मिस्टरांनीही माझे 2-4 फोटो काढले. मी तेही टाकते इथे, पाहू शकता. सर्वांना जर माझा हा पहिला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.